गुड इव्हनिंग सगळ्यांना. संध्याकाळी मी माझ्या पहिल्या कामावर आली आणि इथे काय बनवलं ते तुम्हाला सांगते. तर इथे बनवली होती भाजी चपाती, फ्लावरची भाजी बनवली, चपात्या बनवल्या आणि सगळं जेवण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून मी माझ्या सेकंड कामावर आली. आणि सेकंड कामावर बनणार होतं पुलाव. पुलावच्या तयारीलाच लागली आणि इथे छान असा हा पुलावचा मसाला बनवला. पुलावची रेसिपी नक्कीच शेअर करेन कधीतरी. आणि मग पुलाव बनवून सगळं जेवण झाकून मग मी आणि माधुरी निघालो. माधुरीला शॉपला जायचं होतं खाली, मग ती सोबतच आली होती आणि तिला बाय करून घरी आली. घरी येता येता थोडं लेटच झालं होतं मला. आणि घरी आल्याच्यानंतर मी बॉईल बटाटे करून गेली होती. आर्याला वडापाव खायचं होता आणि याच्यासाठी मी फोडणी रेडी केली. 1-1.5 चमचा असं तेल टाकला, त्याच्यामध्ये राई, हिंग, ठेचलेली लसूण आणि मिरचीचा हा ठेचा टाकला आहे, कढीपत्ता, हळद टाकली आहे आणि ही छान अशी फोडणी तयार करून घेतली. या फोडणीला बटाट्याच्या वरतीही टाकू शकतो. इथे मी बॉईल बटाटे टाकून त्यांना मॅश करून घेतले. चवीपुरता मीठ घातलं आहे आणि ही भाजी एकदम मिक्स करून घेतल्याच्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर टाकले. आज थोडी भाजी माझ्याकडून ओलसर झालेली का झालेली हे माहीत नाही. त्यानंतर मग याच्यासाठी बेसनचा घोल तयार केला. बेसन घेतला 1 वाटी, त्याच्यामध्ये 1 चमचा इतका मी तांदळाचं पीठ घातलं आहे, थोडासा किंचित इतका सोडा घातला आहे आणि हळद, मीठ घातलं आहे चवीपुरतं आणि ओवा घातला आहे. थोडं थोडं पाणी टाकून यांना असा मीडियम असा हा घोल तयार करून घेतला आहे. त्यानंतर मग भाजीचे असे छोटे छोटे असे टिक्की बनवायचे आहेत आणि ते पूर्ण रेडी करून घ्यायचे आहेत. पण मी आज डायरेक्ट बनवत होते आणि डायरेक्ट तळत होते, कारण की आज माझ्याकडून भाजी थोडीशी ओलसर झाली होती. आणि यांना कडकडीत तेलामध्ये बेसनमध्ये डीप करून हे तळून घ्यायचे आहेत. एकदम मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत. खूप छान असे हे वडापाव रेडी होतात. आणि इथे मी खोबऱ्याची चटणी पण घरीच बनवते. याची रेसिपी तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर केलेली आहे, जाऊन बघू शकताय. आणि माझे व्लॉग कसे वाटतात हे नक्की मला कमेंट करा. मला खूप सारा सपोर्ट करा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.